Good morning, dear students. I am Professor Sanjay Hulambe, Sri Sundar Gajan Mahavidyalaya, Hada. In our last lecture, I have introduced you the syllabus for FYBA English Compulsory prescribed by Savitribai Phule University, Pune. In today's lecture, we are going to deal with the literature component, which consists 6 poems. In the semester first, there are 3 poems. The very first poem is A Red, Red Rose, written by Robert Burns. Before going to deal with the poem itself, I will introduce you the poet, and later on we will talk about the poem. Robert Burns was born in 1759 and had died on 1796 in Ayrshire, Scotland. His father was a tenant farmer who taught his children at home. Burns also studied for a year in the school started by his father and John Murdoch. Poverty and struggle in early life would later tell on his health. Between 1784 and 1785, he wrote a lot of poems, many of which were collected in his first book, Poems, chiefly in the Scottish dialect, which became an instant success, and Burns was celebrated in Scotland and England as a great peasant poet. Burns is among the best known poets who have written in the Scot language. Although much of his writings is in English, his poems celebrate traditional Scottish culture and document expression of farm life, class, and religious distinction. He is regarded as the national poet of Scotland. Burns died at the age of 37 of heart disease. This is the very short biographical sketch of the poet Robert Burns. I will try to interpret it in Marathi as well. रॉबर्ट बर्न्स या स्कॉटिश कवीचा जन्म 1759 आयरशायर नावाच्या शहरामध्ये स्कॉटलंड या देशात झाला होता. त्याचे वडील हे भाडेतत्वावर शेती करणारे होते आणि कवीचं जे शिक्षण होतं ते त्या ठिकाणी त्यांच्या घरीच झालेलं होतं. त्यांच्या वडिलांनी एक शाळा सुरू केली होती. जॉन मर्डक या साहित्यिकासोबत मिळून त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी रॉबर्ट बर्न्सचं शिक्षण झालेलं होतं. घरामधलं दारिद्र्य आणि जीवनाशी असलेला संघर्ष हा त्यांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी खूप एक विपरीत परिणाम करून गेलेला होता. 1784 आणि 1785 दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी खूप काही कविताचं लिखाण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या कविता त्या ठिकाणी त्यांच्या पहिल्या कविता संग्रहामध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या होत्या. त्या कविता संग्रहाचं नाव होतं पोएम्स चिपली इन द स्कॉटिश डायलेक्ट. यानंतर हा कविता संग्रह त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये आणि स्कॉटलंडमध्ये खूप गाजला आणि त्या ठिकाणी रॉबर्ट बर्न्सला एक उपाधी मिळाली की ते एक महान शेतकरी कवी म्हणून नावारूपास त्या ठिकाणी आले किंवा ओळखले जातात इंग्रजी साहित्यामध्ये. एक नावाजलेले कवी, ख्यातनाम कवी म्हणून त्या ठिकाणी
रॉबर्ट बर्न्सची ख्याती ही इंग्रजी साहित्यामध्ये होती, स्कॉटलंड या देशात होती. स्कॉटलंडच्या त्या भाषेमध्ये त्यांची ती ख्याती होती. जरी त्यांचं बहुतांश लिखाण इंग्रजी भाषेमध्ये असलं तरी त्यांच्या कवितेचं जे काही वैशिष्ट्य होतं ते पारंपरिक जी काही स्कॉटलंडची संस्कृती आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शेतीविषयक जे काही प्रश्न असतील, शेतकरी जीवन असेल, वेगवेगळ्या समाजातील घटक असतील, त्या ठिकाणी धार्मिक जे काही विभाजन असेल धर्मामधलं, यावर भाष्य करणाऱ्या कविता त्या ठिकाणी रॉबर्ट बर्न्सनी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी रॉबर्ट बर्न्सला एक राष्ट्रीय कवी म्हणून त्या ठिकाणी नवाजलं जातं किंवा ओळखलं जातं. रॉबर्ट बर्न्स या कवीचा मृत्यू त्या ठिकाणी खूप अल्पवयात झाला. वयाच्या 37व्या वर्षी त्यांना हार्ट डिसीज होऊन, हृदयरोग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. दिस इज द शॉर्ट बायोग्राफिकल स्केच ऑफ द पोएट रॉबर्ट बर्न्स. I have tried to interpret in English as well as in Marathi. Now we will look about the poem. In this poem, the poet promises undying love to his beloved. He compares his love to a rose that has just bloomed. Though there seems to be a shadow of parting, the poet promises to be with her till his death. अ रेड रोज या कवितेमध्ये कवी रॉबर्ट बर्न्स त्या ठिकाणी त्याच्या प्रियसीशी असलेलं जे काही अमर प्रेम आहे त्या अमर प्रेमाचं वर्णन या कवितेमध्ये त्या ठिकाणी कवी रॉबर्ट बर्न्स करतात. कवी या कवितेमध्ये त्याच्या प्रेमाची तुलना या ठिकाणी जसं काही गुलाबाचं फूल नवीन त्या ठिकाणी बहरात यावं अशा प्रकारे त्या प्रेयसीची तुलना नवीन बहरात आलेल्या गुलाबाच्या फुलाशी एक उपमा अलंकार देऊन त्या ठिकाणी कवी रॉबर्ट बर्न्स करतात. या कवितेमध्ये प्रियकर आणि प्रेयसीची त्या ठिकाणी विभक्त होणार आहेत, अलग होणार आहेत, हे त्या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न कवीने या ठिकाणी केलेला आहे. असं असलं तरी कवी त्या ठिकाणी त्याच्या प्रेयसीला त्या ठिकाणी मरेपर्यंत सोबत राहण्याची, साथ निभवण्याची त्या ठिकाणी काय करतोय, एक प्रॉमिस म्हणजे वचन देतोय, त्या ठिकाणी शपथ त्याला त्या ठिकाणी देतोय. दिस इज अबाउट द पोएम दॅट पोएट हॅज ट्राईड टू से थ्रू दिस पोएम. इन आवर next lecture we will try to go through the poem itself. For today I think it's enough. All of you might have been go through the lecture and in our last lecture we will go through the poem. Thank you for the day.